11 वाजून राहिले आणि मी आता आंघोळीला चाललो. तर आंघोळ वगैरे करतो आणि फ्रेश होतो. तुम्ही लवकर करता का? इकडून पाणी कुठून राहिलं ना भाई, इकडून साईडनं सांडून राहिलं. तर मित्रांनो, या ठिकाणी चालू आहे साफसफाई. बेड वगैरे बरोबर करणं चालू आहे, कारण आम्ही काल बाहेरगावी गेलो होतो, आज आलो, त्याच्यामुळे आज साफसफाईची तयारी चालू आहे. मी अजून आंघोळ केली नाही म्हणून मी दाखवत नाही आहे स्वतःला. इकडे आलो की लाईट, इकडे आलो की अंधार. ते खालसे राहिलं काय? आई पूर्ण माती मातीच झाली. पूर्ण कचरा आणि मातीच झाली आमच्या घरात. तर मित्रांनो, माझ्या आईनं मार्केटमधून थोडं सामान आणलं. याच्यामध्ये जे बेस्ट वस्तू आहे ते आहे अमरचं ताक. डेली माहीत आहे, उन्हाळ्यामध्ये हे पीत जा तुम्ही, त्यांना पोट वगैरे थंड राहते आणि एनर्जी पण भेटते. जसं आपण दुधाचा चहा वगैरे घेतो, दूध वगैरे घेतो, तर दुधाऐवजी तुम्ही ताक जर घेतलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तर हे हायजीनसाठी पण बेस्ट आहे, इम्युनिटी सिस्टीम पण चांगली बिल्ड होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागत नाही. तर फ्रेंड्स, आता आंघोळ खूप लेट केली म्हणजे आता आंघोळीला जात आहे सध्या मी, कारण आज उशिरा उठल्यामुळे आंघोळ करू नाही शकलो. पहा मी किती वाजता आंघोळ करत आहे, 11 वाजून राहिले आणि मी आता आंघोळीला चाललो. तर आंघोळ वगैरे करतो आणि फ्रेश होतो. तुम्ही लवकर करता. तर मित्रांनो, आम्ही आमच्या घरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं करतो, जे खोली राहते आपली ते पाण्याने पुसून घ्यायची, नंतर हवा लागल्यानंतर ते थंडी होऊन जाते. तर फ्रेंड्स, या ठिकाणी बसून आहे गार्डनमध्ये तर आम्ही मागचा ब्लॉगमध्ये पाहिलं तशी ही जागा, हे बेलाचं झाड, या ठिकाणी मस्त पाणी वगैरे शिंपडलेलं आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी, इकडे पूर्ण पाणी टाकलेलं आहे, याच्यामुळे इथं चांगलं थंड हवा चालते. पप्पा इकडे काहीतरी काम करू राहिले. इकडे काय लावून राहिले पप्पा? आता मग साफसफाई चालू आहे. ठिकाणी आईनं पूजा वगैरे केली होती, सकाळी प्रसाद ठेवला होता. प्रसाद पूर्ण मुंगेच खाऊन घेतात. या ठिकाणी किती सारा मुंग्या झालेला आहे. जे गार्डनच्या या ठिकाणी साफसफाई चालू आहे. इथे झाडं वगैरे लावून होते, ते काही कामाचे नव्हते, ते पूर्ण काढून टाकले. बस साफसफाई चालू आहे. पप्पा, हे कांदा आहे की लसूण आहे? हां, वाया म्हणजे? त्याला वाया म्हणतात मराठीमध्ये, तुमच्या इथे काय म्हणतात सांगता? काय आणलं आई? चटणी करू राहिली काय? तर फ्रेंड्स, माझी कटिंग बाकी आहे. आई म्हणत होती की कटिंग करून घे, तर आज करत आहे मी कटिंग. त्याचं वाढलेलं वाटत आहे जास्त, त्याच्यामुळे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी पप्पा काय करू राहिले, वखरणं चालू आहे, म्हणजे हे जे उंच उंच भाग असते त्याला प्लेन करायचं आहे. तर आज आलेला आहे फ्रेंड्स आमचा पूर्ण प्लॉट साफ. आता या ठिकाणी आम्हाला झाडं वगैरे लावायचे. झाडं म्हणजे पालक, मेथी, सांबार वगैरे आम्ही सर्व ऑर्गॅनिक वस्तू इथंच पेरत असतो. सध्या क्लिअर करून टाकलं, उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्यामध्ये आम्ही पूर्ण क्लिअर करत असतो. नंतर जसं पावसाळ्याची स्टार्टिंग होती तेव्हा आम्ही इथे पेरतो. पाहू शकता पूर्ण एरिया इथे पेरलेला राहते. तर तिकडचं साईडने जे दिसत आहे ते पेरलेलं आहे. इथं वरती सीताफळाची झाडं.
हे झालं प्लेन जागा. तर फ्रेंड्स मी कटिंग केली. मगाशी गेलो होतो बाहेर कटिंग करण्यासाठी. कटिंग वगैरे झाली. कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी बारीक केली कारण उन्हाळ्याचे दिवस आहे. तर मित्रांनो ठिकाण झालं कूलरमध्ये पाणी भरणं. हे आमचं कूलर. बाबा हे इकडे पाणी गळून राहिलं. नाही 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 हे का इकडून पाणी गळून राहिलं ना भाई. इकडून साईडनं सांडून राहिलं. हे इकडून या साईडनं पाणी सांडून राहिलं ना. मोटर चालूच आहे. आणखी एवढं राहिलं पाणी भरायचं. व्यवस्थित लेवल राहील. तर या ठिकाणी ठेवून आहे कॅन टेबलवर याच्यामुळे ठेवून आहे कारण मागे कूलर ऑन केला की डायरेक्ट हवा कॅनला लागते आणि याच्यावर पाणी टाकून ठेवलं असतं की पाणी बिलकुल एकदम फ्रीजरसारखं लागते. एकदम थंडगार बिलकुल. म्हणून कॅन इथे ठेवून जेणेकरून एअरच्या कम्प्लीट कॉन्टॅक्टमध्ये आलं पाहिजे. तर इकडे चालू आहे आईची खिचडीची तयारी. आई झाली खिचडी? चालू आहे. हे घेतली डाळ, तांदूळ, शेंगदाणे. आलूची खिचडी करता. या ठिकाणी मँगो कालच पप्पानं आणले. भेंडी. आई भेंडी उद्या बनव, आज राहू दे. लोक फ्रीजमध्ये पाणी बॉटल आणि थंड वस्तू ठेवतात. भाजीपाला ठेवतात. आम्ही बाका ठेवतो. हे आमचं फ्रीज. आमच्या फ्रीजमध्ये सामान भरून आहे पूर्ण. इकडे बॉक्स कप बॉटल पूर्ण सामान ठेवून याच्यामध्ये. हे एक्स्ट्राचं सामान करंजी वगैरे बनवण्याचं. पूर्ण आमचं फ्रीज तुम्हाला एकदा बॉटला तर दिसतील पण त्यात पाणी नाही आहे कारण फ्रीज बंद पडून आहे. तर गॅस संपलेला आहे. असं आहे आमचं फ्रीज. उसळ, ते पण साबुदाण्याची. तुम्हाला मी कंप्लीट उसळ दाखवतो. आता तुम्ही याची पाहिली असेल खिचडी पाहिली असेल खिचडी कशी केली. तर आता आपण उसळची प्रोसिजर पाहू. या ठिकाणी चिरून ठेवलं सामान. हे मिरची आईने भाजून काढली नॉर्मली जेवणासोबत खाण्यासाठी. पाहू शकता. आता चालू आहे या ठिकाणी उसळची प्रोसिजर.
ताट घेतलं या ठिकाणी. तुम्हाला जेवणाची दाखवतो तयारी. ही चालू आहे जेवणाची तयारी. आज 2-3 वेगवेगळे आयटम बनवलेले आहे. ही खिचडी, अजून काय खिचडी, मग अशी उसळ बनवली ना, खिचडी उसळ आणि भेंडीची भाजी. आणि मग अशी जे आपण मिरच्या तळल्या आहेत त्या ह्या मिरच्या. बस होते. तर फ्रेंड्स आज जेवणामध्ये पाहू शकता तुम्ही खिचडी, कढी, भेंडीची भाजी, ही सकाळची आलूची भाजी आहे, भाकर आणि आंबा. हवा आता लागते हवा. हे या ठिकाणी उसळ केली, मग तुम्हाला दाखवली ती. हे उसळ मस्त एक नंबर झाली आहे. आणि ह्या मिरच्या ज्या आपण तळल्या होत्या त्या. तर फ्रेंड्स तुम्ही आजचा ब्लॉग पाहिला असेल, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगताल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.